नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला ड्रेसला बाही कशी लावायची आणि ड्रेस फिटिंग करायचा. रेडीमेड ड्रेस आहे बघू शकता. आणि खास करून मोंड्यामध्ये जर डिझाईन असेल तर बाही कशी लावायची जेणेकरून डिझाईनसुद्धा जाऊ नये, त्यासाठी तोच व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवते. खाली मोंड्याच्या खाली 2-2 इंचावरती मी शिलाई उसवून घेतलेली आहे बघू शकता. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आणि ही बाही आहे, जी बाही आपल्याला जोडायची आहे ती एकत्र होता, दोन्ही बाही एकत्र होत्या, त्यामुळे मी खालच्या साईडला फोल्ड केलेल्या साईडला दोन्ही बाही एकत्र टिप होती, त्यामुळे ती टिप आधी उसवून घेतली आणि व्यवस्थित बाही एक लेवलमध्ये ठेवून घेतली. आणि जसा मोंड्याचा आकार आहे तशा पद्धतीने मी बाही ठेवून घेतलेली आहे बघू शकता. आणि जी चुकीची साईड आहे तर त्या साईडला फक्त मार्क केलेला आहे, जेणेकरून मला समजेल बाही जोडताना आपल्याला समजतं. तर खालच्या साईडला दंडघेराच्या साईडला जशी टीप होती, जशी फोल्ड केलेलं होतं त्या टीपमध्ये, तसंच फक्त 2 वेगवेगळे पार्ट करून मी अशा पद्धतीने टीप टाकून घेतलेली आहे. खालच्या साईडला फोल्ड करून घेतलं. आणि ही बघा बाही आहे, आता तशीच दुसरी बाहीलासुद्धा तशाच पद्धतीने टीप टाकून घ्यायची. आणि या बाही दोन्ही नंतर जोडायला घ्यायच्या. लगेचच दुसरीसुद्धा टीप टाकून घ्यायची. मी दोन्ही साईडला टीप टाकून घेते. आणि हे बघा, एकावरती एक व्यवस्थित ठेवायची प्रत्येक बाही. आणि लक्षात घ्यायचं पुढचा मोंड्याचा आकार आणि मागचा मोंड्याचा आकार. काही काही बाहींना आकार नसतो, तरी नसला तरीसुद्धा चालतं, असं काही नाही ड्रेसमध्ये. आणि जरी द्यायचा असेल तर आपण सुद्धा नंतर मोंड्यामध्ये आकार देऊ शकतो. दोन्ही साईडच्या बाही मी व्यवस्थित रेडी करून घेतल्या, जशा होत्या तशा परफेक्टमध्ये. फक्त कटिंग करून घेतली, कमी जास्त कुठं झालेलं आहे का. आणि बाहीची लांबी जेवढी होती तेवढी अर्धा इंच शिलाई मार्जिन, 15 इंच बाहीची लांबी होती आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी. तर बघा, मोंड्यातून बाही बरोबर ठेवलेली आहे. आणि ही दुसरी साईड आहे, त्या साईडला सुद्धा बाही बरोबरच ठेवून घ्यायची. आणि मोंड्याची साईड, ड्रेस हा उलटा नाही करायचा, तर बरोबरच ड्रेस ठेवायचा. आणि शोल्डरच्या तिथून सेंटरवरनं कधीही बाही जोडायला घ्यायची आणि बाहीचं सुद्धा सेंटर काढायचं. तर बघा, मी बाहीचं सेंटर काढलं आणि शोल्डरच्या तिथून बाही अर्धा इंच आतमध्ये जी डिझाईन आहे तर त्या डिझाईनच्या तिथे जी टीप आहे तर त्या टीपवरती टीप घ्यायची. आणि तेवढी अर्धा इंचाची शिलाई मार्जिन आतमध्ये बाही घालायची. अशा पद्धतीने शोल्डरवरनं बाही जोडायला घ्यायची. बघा, एका साईडला व्यवस्थित त्या डिझाईनवरनं टीप घ्यायची आणि दोरा हा मॅचिंगचा लावायचा, जेणेकरून वरून नंतर टीप आपली दिसणार नाही. अशा पद्धतीने मी बघा एका साईडला बाही लावून घेतलेली आहे. तर आता दुसरी साईड लगेचच लावून घ्यायचं. तर दुसऱ्या साईडला दोन्ही पार्ट उलटे करायचे, आतल्या साईडला यायचं आणि अशा पद्धतीने मोंड्याच्या तिथे ठेवायचं. आणि खालच्या साईडला आपल्याला ती डिझाईनची ती टीप लक्षातच येते बघा, तिथून फक्त त्यावरती ती बाही ठेवायची. अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायची. अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं. बघा, ह्यासुद्धा साईडला मी नंतर जोडून घेऊन अखंड बाही जोडून झालेली आहे. तर बघा, परत एक टीप टाकायची कधीही बाही जोडताना. आणि वाटलं तर तुम्ही चेकसुद्धा करू शकता बाही लांबी किती आलेली आहे ते. तर मी परत एक साईडने परत एक टीप टाकून घेते. तर ती टीप आहे ती बरोबरच बाही ठेवायची आणि बरोबरवरतीच बरोबरच अशी टीप टाकून घ्यायची. वरच्या साईडनेच टीप टाकायला घ्यायची. खालच्या साईडने टीप ही आतल्या बाजूला जाते, त्यामुळे ती दिसून येत नाही. त्यामुळे वरूनच टीप टाकायची. दुसरीसुद्धा एका बाहीला मी 2 टीप टाकून घेतल्या आणि एका साईडची बाही ही जोडून घेतलेली आहे. अशीच दुसऱ्या साईडची सुद्धा बाही करायची. आणि ही सुद्धा बाही बरोबर ठेवायची आणि शोल्डरवरनं जोडायला घ्यायची बाही. अशाच पद्धतीने बघू शकता, जशी पहिली प्रोसेस आपण केली होती तशीच सेम दुसऱ्या बाहीलासुद्धा अशाच पद्धतीने करून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने अर्ध्यातून बाही जोडून घेतल्याच्या नंतर परत जी दुसरी साईड राहिलेली आहे ती साईड उलटी करायची आणि बाही पण उलटीच होते ती ॲटोमॅटिक. फक्त ड्रेस फिरवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने ही साईडची सुद्धा बाही जोडून घ्यायची. तर बघा, आपल्याला दिसायला अवघड वाटतं, परंतु खूप सोपी पद्धत आहे. तर अशा पद्धतीने मी यालासुद्धा बाही जोडून घेतली आणि यावरती सुद्धा बरोबर बाजूने परत एक अजून एक टीप टाकून घेते. बाही जोडल्याच्या नंतर 2-2 टीप टाकायच्या. तर अशा पद्धतीने मी 2-2 टीप टाकून घेते बाहीला. आणि यानंतर बघा, बाही जोडून घेतल्याच्या नंतर एकदा चेक करायचं बाहीची लांबी दोन्ही साईडला एकसारखीच आलेली आहे का. तर दोन्ही साईडनं बाहीची लांबी ही 15-15 इंच होती. तर बघू शकता तुम्ही, बरोबर 15 इंचाची बाही लांबी आलेली आहे. शोल्डरच्या डिझाईनच्या तिथनं मी मोजलेली आहे. यानंतर ड्रेस उलटा करून घ्यायचा. अशा पद्धतीने उलटा करून घ्यायचा आणि एका साईडला
कडेनी जिथे आपण बाही जोडली होती तिथे लास्टला कडेनी फक्त जॉईंट करून घ्यायचं. अशा पद्धतीने मोंड्यापर्यंत जिथपर्यंत आपण बाही जोडली होती तिथपर्यंत केलं, किंवा ती टिप सरळ लास्टपर्यंत जरी नेली तरी चालतं. आणि यानंतर फक्त फिटिंगची टिप आहे ती फक्त कमरेपर्यंत दिली तरीसुद्धा चालतं, पण एका ड्रेसला 2 टिप टाकायच्या, जेणेकरून परत कपडाही होणार नाही. त्यामुळे 2-2 टिप टाकायच्या फिटिंग टाकण्याच्या आधी. अशा पद्धतीने मी दोन्ही साईडला जॉईंट करून घेतलं. आणि यानंतर बघा आपण फिटिंग टाकायची, ड्रेसला फिटिंग टाकून घ्यायची. तर फिटिंग टाकण्यासाठी आपल्याला दंड, घेर, मोंडा आणि कमरेचं माप लागणार आहे. कमरेपर्यंतच फिटिंग करायची आहे, तिथपासून पुढे नाही. तर याचं दंडघेर हा 12 इंचाचा होता, तर त्याचा अर्धा 6 इंच येतो, तेवढं मी मार्किंग केलं. मोंडा हा 20 इंचाचा होता, त्यामुळे मी 10 वरती मार्किंग करून घेतलं. आणि फिटिंगची टीप फक्त त्यांनी मला अर्धा इंच आतमध्ये सांगितलं होतं, तर त्यानुसार मी अर्धा इंच आतमध्ये येऊन मोंड्याच्या तिथून अशा पद्धतीने, जास्त काही ड्रेसला फिटिंग करायची नव्हती, फक्त मी तेवढीच टीप टाकलेली आहे कमरेपर्यंत. अशा पद्धतीने टीप टाकून घ्यायची, परत त्याला एक टीप टाकून घ्यायची व्यवस्थित. तर अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा अशीच फिटिंग करून घेते. 6 इंचाची दंडघेर आहे, 10 इंचाचा मोंडा आहे. तर बघू शकता मोंड्यामध्ये लूजच आहे, हा ड्रेस लूजच ठेवायचा आहे त्यामुळे. आणि फिटिंगसाठी फक्त अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे, जास्त असं काही नाही. अशा पद्धतीने मी ड्रेसला बाही जोडून फिटिंगसुद्धा तुम्हाला कशी करायची हे सुद्धा दाखवलं. तर बाही जोडलेली प्रोसेस तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा मला. आणि तुम्हीसुद्धा अशीच डिझाईनची बाही जर तुम्हाला जोडायला आली, मोंड्यामध्ये खास करून डिझाईन असेल, तर अशीच बाही जोडू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चलो बाय, टेक केअर.